भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। सोलापूर जिल्ह्याचे वरदान असलेलं उजनी धरण हे जवळपास 107% भरले आणि परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी जोर धरला आहे। त्यामुळे दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली आहे। आज 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जी अपडेट आपण पाहिली असेल तर दौंडवरून येणारी आवक आहे ती जवळपास 6885 इतकी झाली आहे। पाठीमागच्या काही दिवसापूर्वी ती आवक 2000-3000 अशी होती। मात्र जो परतीचा पाऊस आहे त्या परतीच्या पावसानं धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच उजनीच्या घाटमाथ्यावरती हजेरी लावून दौंडची आवक वाढली आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सुद्धा 1600 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मात्र त्याचबरोबर 11 सप्टेंबरपासून जो काही उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग बंद करण्यात आला होता तो विसर्ग आता 5000 क्युसेक्सनं वाढवण्यात येत आहे। 5000 क्युसेक्सचा विसर्ग हा आज सायंकाळी 5 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय। मात्र जर दौंडची आवक सातत्यानं वाढली तर मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं ही दौंडची आवक आहे ती दौंडची आवक वाढली तर उजनीचा विसर्ग हा कदाचित वाढू शकतो। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं काळजी घेण्याचं आवाहन ही प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी आहेच, मात्र हे 5000चे पाणी आल्यानंतर भीमा नदीची पाणी पातळी आहे ती भीमा नदी पाणी पातळी किंचित वाढू शकते। परतीचा पाऊस आणखी 2 ते 3 दिवस सांगितला आहे, त्यामुळे परतीच्या पावसाचा जोर वाढला आणि दौंडची आवक जर वाढली तर मात्र उजनीतला विसर्ग हा कदाचित वाढू शकतो। त्यामुळे आजची अपडेट आपल्याला याच पद्धतीने लक्षात घ्या की उजनी धरणातून आज सायंकाळी 5 वाजता 5000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। 1600 क्युसेकचा विसर्ग आहे तो विसर्ग हा वीज निर्मितीसाठी सोडला जातोय की जो उजनीतला भीमा नदीचा विसर्ग होता तो 11 सप्टेंबरपासून बंद होता आणि आज 24 सप्टेंबर आहे, म्हणजे तब्बल 13 दिवसानंतर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये हे पाणी सोडण्यात येत आहे।